नमस्कार. ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या परिषदेने TET परीक्षेसाठी जे संभाव्य प्रश्न दिलेले आहेत, संभाव्य प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्या प्रश्नपत्रिकापैकी आज आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवरती बघणार आहोत. त्याचप्रमाणे मागील वर्षांच्या ज्या TET प्रश्नपत्रिका किंवा TET पेपर झालेले आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका या चॅनलवरती आपण देणार आहोत. प्रत्येक दिवसाला 1-2 व्हिडिओ येतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला आवश्यक असतील तर चॅनल सबस्क्राईब तसेच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस केला तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सुरुवातीलाच TET परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आज आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्न बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, एका शहराची लोकसंख्या 10,000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर दुसऱ्या वर्षाच्या प्रारंभी शहराची लोकसंख्या किती? पर्याय दिले आहेत A, B, C, D. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणखी उत्तर तुम्हाला शेवटला मिळणार आहेत, त्यामुळे तुमचं उत्तर तुम्ही तयार करून ठेवायचं आहे आणि शेवटला तुम्ही उत्तर आपल्याला चेक करायचं आहे आपलं करेक्ट आहे की नाही. मोस्टली हे सर्व प्रश्न जे दिलेले आहेत ते सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवरती आहेत. त्यानंतर वेगवेगळे टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला येत जाणार आहेत. सुरुवातीचे प्रश्न चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या घटकावरती आहेत. हे घटक कोणत्या इयत्तेमध्ये आहेत तर हे घटक इयत्ता 7वी आणि चक्रवाढ व्याज आहे तो इयत्ता 8वी. 2 इयत्तांमध्ये हे टॉपिकचे पूर्ण कव्हर होतात. त्यानंतर दुसरा दशादशे 10,000 500 रुपयांचे 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती रुपये राहील? अशाच प्रकारे जे प्रश्न उत्तर बाजूला दिलेले पर्याय त्यापैकी अचूक पर्याय निवडायचे आहेत. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आम्ही फक्त पुढे जातोय, तुम्ही पॉज करून प्रश्न बघायचे आहेत. तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, अशा या 8 प्रश्न आहेत. व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा हे सर्व एकाच टॉपिकवरचे प्रश्न आहेत. पॉज करून तुम्ही व्हिडिओ प्रश्न वाचायचे, उत्तर सुद्धा तयार ठेवायचे. त्यानंतर 9वा प्रश्न, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा. ओके, आणि यांची उत्तरे बघूयात काय आहेत. उत्तर सूची तुम्ही पर्याय कोणता ठरवला होता आणि उत्तर कोणता आहे एकदा चेक करून घ्या म्हणजे आपल्याला अंदाज येईल. त्यानंतर आणखी काही प्रश्न बघूया आपण. पुन्हा दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न, खालील अपरिमेय संख्या नाही असा पर्याय कोणता? अचूक पर्याय निवडायचा. अपरिमेय संख्या नाही म्हणजे परिमेय संख्या यापैकी कोणती आहे? A, B, C, D पैकी कोणती तरी एक परिमेय संख्या आहे. कोणती परिमेय संख्या आहे ती? 16चे वर्गमूळ. आता हा टॉपिक पूर्णपणे परिमेय अपरिमेय या घटकावरती आधारित आहे आणि थोडासा पुढे वर्गमूळ घनमूळ यावर सुद्धा आहे. म्हणजे 7वी 8वी पुन्हा 8वी मध्ये तुम्हाला यापैकी गणित जास्त पुस्तकं रीड करू शकता. 8वीचं पुस्तक हा टॉपिक त्या पुस्तकामध्ये आहे. खंडित म्हणजे आवर्ती, खंडित संख्या, अखंडित संख्या, आवर्ती संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, वास्तव संख्या म्हणजे काय, ह्या सर्व संख्या इयत्ता 8वी मध्ये तुम्ही बघू शकता. संख्या रेषा त्यामध्ये दिलेली आहे. बघा प्रश्न बघा, पर्याय सुद्धा दिलेले आहेत. पॉज करून तुम्ही संख्या बघायच्या आहेत. या ठिकाणी हे जे चिन्ह असं दिलेलं आहे हे वर्गमूळ आहे. पूर्ण हे वर्गमूळ आहे, लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला छोटंसं चिन्ह दिसतंय परंतु ते वर्गमूळाचं चिन्ह आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा पुढे
पुढे जे चिन्ह या ठिकाणी आहे ते x चा वर्ग आहे. ओके, हे मात्र लक्षात ठेवा. x बरोबर 13 प्रश्न बघा. x बरोबर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3, तर x वर्गाचं मूल्य काढा. म्हणजे अगोदर x ची किंमत काढायची, नंतर x वर्गाचं मूल्य तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे x मूल्याची किंमत, x वर्गाची किंमत काढायची आहे. 14वा प्रश्न. 15, 16, 17, 18, 19, 20. व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि नंतर व्यवस्थित वाचा आणि याचं उत्तर काय आहे याचा अंदाज घ्या. तुम्ही चेक करू शकता, याची उत्तरे खाली दिलेली आहेत पुन्हा. ओके, त्यानंतर आणखी एक प्रश्नपत्रिका बघूया आपण. आता ही भूमितीवरती प्रश्नपत्रिका आहे. पहिलाच एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती. परिमिती भूमितीमधील जी सूत्र आहेत म्हणजे क्षेत्रफळाचे सूत्र, पृष्ठफळाचे सूत्र, घनफळाचे सूत्र, हे सूत्र आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे, तर आपण सहज सोडवू शकतो. ओके, हे चौरसावरती आहे. समभुज, अर्धवर्तुळ, हे सर्व 8वी 9वी मध्ये आहेत. ओके, 7वी 8वी मध्ये सुद्धा आहेत. पर्याय दिलेले आहेत आणि पर्याय आपल्याला अचूक निवडायचा आहे. गोळाचे पृष्ठफळ, घनफळ 9वी मध्ये 10वी मध्ये सुद्धा हे सूत्र तुम्हाला सापडतील. 7वी 8वी मध्ये सुद्धा सूत्र सापडतील. हे सूत्रांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि त्यावरती भूमितीचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. किती प्रश्न बघितले? 10 प्रश्न बघितले. त्यानंतर यांची उत्तर सूची दिलेली आहे. ओके, उत्तर सूची 1 ते 10 प्रश्न. त्यापुढील प्रश्नपत्रिका आहे. त्यातील पहिला प्रश्न. 15व्या त्रिकोणी संख्यानंतर येणाऱ्या पुढील त्रिकोणी संख्यांचा पाया किती असेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणूनच त्या परिषदेने नमुना प्रश्न त्यांच्या वेबसाईटला किंवा त्यांच्या चॅनलवरती दिलेले आहेत. तेच प्रश्नपत्र आपण बघत आहोत. त्यामुळे यांचा या प्रश्नपत्रिका, या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. ओके, नंतर आयताकृती मैदानाची लांबी म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ, घनफळ तुम्हाला काढायचं आहे. मैदानाभोवती 5 मीटर रुंदीचा रस्ता असेल, या प्रकारचे प्रश्न असतात भूमितीमध्ये. म्हणजे भूमितीमध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला 9वी मध्ये सापडतील, 8वी मध्ये सापडतील. अजयचा पगार दिला आहे, शेकडेवारी 3 पेट्या दिल्या आहेत, प्रत्येक गटात किती आंबे येतील, लसावी मसावी पुन्हा इकडे येतो. त्यानंतर 54 गुणोत्तर आला पाहिजे. 54 324 या संख्येत 3च्या स्थानिक किमतीचा 2च्या स्थानिक किमतीची असली गुणोत्तर विचारलेला आहे. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन किती असतो? 60 मापात 60 अंशाचा असतो. सर्व दिले बघा. प्रश्न वाचायचा आहे आणि आपल्याला उत्तर बघ काय येतील याचा अंदाज घ्यायचा आहे, सराव करायचा आहे. अभ्यास तुम्ही केलाय, ही प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे अचूक उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आणि आपलं उत्तर बरोबर येतं की नाही हे चेक करायचं आहे. घड्याळाचा बा काट्यांचा फरक विचारलेला आहे, यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. वर्तुळाची क्षेत्रफळ त्रिज्या दुप्पट केला क्षेत्रफळ किती पट होते? त्रिज्या सूत्र माहीत असेल तर लगेच कळेल. पाय r वर्ग, r चा वर्ग होतो, दुप्पट म्हणजे 2, 2 चा वर्ग 4 म्हणजे चौपट, 4 पट होणार ती. ओके, एका दिवसात तास काटा व मिनिट काटा किती वेळा एकमेकांवर येतात, किती वेळा येतात बघायचं आहे आणि ही उत्तरं तुम्ही चेक करू शकता. आज आपण गणित विषयांची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्यानंतर विज्ञान, इंग्रजी, मराठी या सर्व विषयांच्या संभाव्य प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तुम्ही पुन्हा एकदा या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला TET साठी ऑल द बेस्ट. थँक्यू.